नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या चालू घडामोडीमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण काय करत असतो तर 10 प्रश्न दररोजच्या दिवशी घेत असतो आणि हे जे प्रश्न आहेत या प्रश्नाचं विश्लेषण तुम्हाला अतिशय सुलभ आणि सोप्या भाषेमध्ये करून दिलं जातं आणि त्यासाठी मी असिस्टंट प्रोफेसर रमेश घोरपडे। विद्यार्थी मित्रांनो, आपला हा पहिला प्रश्न आहे आणि हा प्रश्न आपण व्यवस्थितरित्या जाणून घेऊयात। काय प्रश्न आहे बघा। 53व्या नवी दिल्ली जागतिक पुस्तक मेळावा हा 2026 ला झाला। ओके, जागतिक पुस्तक मेळावा झालेला आहे आणि कुठे झालेला आहे तो? नवी दिल्ली या ठिकाणी झालेला आहे। कितवा आहे तो? 53वा आहे, हे पण लक्षात राहू द्या। हा सर्व जो काय माहितीचा साठा आहे हा आपल्याला परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो आणि याचं जे आयोजन आहे हे आयोजन खालीलपैकी कोणत्या तारखेला झालेलं आहे अशा पद्धतीने आपण प्रश्न तयार केला आहे। तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे मित्रांनो? 10 ते 18 जानेवारी या दरम्यान हा जो सोहळा आहे हा सोहळा प्रामुख्याने पार पडला। अशा स्वरूपाचे जे काय प्रश्न असतात हे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात। सौर सेल आहे, सौर सेल कॅलिब्रेशन साठी बघा, सौर सेल कॅलिब्रेशन साठी राष्ट्रीय प्राथमिक मानक सुविधा स्थापित करणारा भारत जगातला कितव्या क्रमांकाचा देश ठरला आहे? तर भारत हा आता 5व्या क्रमांकाचा देश असणार आहे। अशा पद्धतीची जी काय माहिती आहे ही आपल्याला या ठिकाणी विचारात घ्यायची आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न आपण पाहूयात। प्रोफेसर डॉक्टर रतनलाल सोनाग्रा कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे, ज्यांचं नुकतंच काय झालेलं होतं? निधन झालेलं होतं आणि हे जे आहेत हे मराठी सांस्कृतिक मंडळाचे माजी अध्यक्ष देखील राहिलेले होते। पुण्यामध्ये त्यांचं निधन झालं होतं आणि ते एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून ओळखले जातात। हा पण या ठिकाणी प्रश्न महत्त्वाचा आहे। एखाद्या व्यक्तीचं निधन झालेलं असतं आणि ती व्यक्ती कोणत्या क्षेत्राशी निगडीत आहे अशा स्वरूपाचा जो काय प्रश्न आहे हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो। तुम्हाला विचारलं जातं की XYZ व्यक्तीचं नुकतंच निधन झालेलं आहे आणि ती व्यक्ती टिंबटिंब क्षेत्राशी निगडीत आहे अशा स्वरूपाचा प्रश्नाचा पॅटर्न असतो। आणि पुढे दरवर्षी 12 जानेवारी हा जो दिवस आहे हा दिवस कोणाच्या जयंतीनिमित्त आपण राष्ट्रीय विवाह दिन म्हणून साजरा करतो अशा पद्धतीचा हा जो प्रश्न आहे हा प्रश्न मागे देखील एकदा येऊन गेलेला होता आणि PYQ असल्यामुळे लक्षात ठेवा। आणि याचं करेक्ट उत्तर काय आहे? स्वामी विवेकानंद असं आहे मित्रांनो, हे पण लक्षात राहू द्या। आणि एक गोष्ट क्लिअर करा, या ठिकाणी 12 जानेवारी हा जो दिवस आहे मित्रांनो हा दिवस सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून काय केला जातो? साजरा केला जातो। आता सोलापूरमध्ये हुतात्मा दिन म्हणून का साजरा केला जातो? तर सोलापूरमध्ये मित्रांनो प्रामुख्याने 4 म्हणजे व्यक्तींना या ठिकाणी वीरमरण आलेलं होतं। ब्रिटिशांनी काय केली होती तर फाशी दिलेली होती, हे पण लक्षात राहू द्या। हुतात्मा दिन हा सोलापूरमध्ये साजरा केला जातो या दिवशी, मग हे पण क्लिअर आपल्याला असलं पाहिजे। ओके, सोलापूर। आपण पुढे जाऊयात, नंतरचा प्रश्न आपण बघूयात। बघा, गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 ला या ठिकाणी दिलेला आहे आणि गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून कोणत्या चित्रपटाला मानांकन मिळालेलं आहे किंवा डायरेक्ट पुरस्कार मिळालेला आहे? तर त्या चित्रपटाचं नाव काय आहे? हॅमनेट नावाचा एक चित्रपट आहे आणि या चित्रपटाला अशा स्वरूपाचा पुरस्कार या ठिकाणी मिळालेला आहे। आपण थोडंसं पुढे जाऊ मित्रांनो। बघा, नंतरचा पुरस्कार गोल्डन ग्लोब पुरस्कार हाच 2026 ला जो मिळालेला आहे, या पुरस्कारामध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणून कुणाला पुरस्कार देण्यात आला? तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे? वॅग्नर मौरा अशा पद्धतीचा हा एक अभिनेता आहे मित्रांनो हॉलिवूडमधील, तर याला हा जो पुरस्कार आहे हा देण्यात आलेला आहे। त्यानंतर गोल्डन ग्लोब पुरस्कार 2026
हा पुरस्कार महत्त्वाचा असल्यामुळे या प्रश्नावरती किंवा या मुद्द्यावरती वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत. तर त्याचं करेक्ट उत्तर काय आहे बघा, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून पुरस्कार दिलेला आहे. त्याचं करेक्ट उत्तर तुम्हाला जेसी बकली अशा पद्धतीची ही जी अभिनेत्री, ही अभिनेत्री काय करायचं आहे, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर एक पुढचा प्रश्न, जानेवारी 2026 मध्ये इटलीचा प्रतिष्ठित नागरी सन्मान जो आहे बघा, कोणत्या देशाचा, इटलीचा जो प्रतिष्ठित नागरी सन्मान आहे हे एकदा इथे क्लिअर करा. हा पॉइंट इथे महत्वाचा आहे, नागरी सन्मान, आणि ज्याचं नाव काय आहे तर कॅव्हलियर डेल अशा पद्धतीने आहे. ऑर्डिन डेला स्टेला डी इटालिया अशा पद्धतीचा हा जरा मोठा पुरस्कार आहे. तर या इटालिया अशा शब्दांवरून जरी लक्षात ठेवलं तर या ठिकाणी तुमच्या लक्षात राहील कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे. तर ह्याचं करेक्ट उत्तर काय आहे, श्रीनिवास डेम्पो यांना तो पुरस्कार प्रामुख्याने देण्यात आलेला आहे. त्यानंतर बघा, कोणते अभयारण्य जे केरळमधील असणार आहे, केरळमधील आणि भारतातील पहिले फुलपाखरू अभयारण्य म्हणून ज्याची नुकतीच काय करण्यात आलेली आहे, घोषणा करण्यात आलेली आहे, लक्षात राहू द्या. तर त्या अभयारण्याचं नाव आरालम अशा पद्धतीचं अभयारण्य आहे. आणि मित्रांनो, केरळवरून एक लक्षात घ्या, केरळ या राज्याचं नाव बदलण्याचं जे काय बिल आहे ते बिल नुकतंच काय करण्यात आलेलं आहे, पास करण्यात आलेलं आहे. आणि या केरळ राज्याचं नाव आता चेंज होणार आहे. केरळ ऐवजी तिथले लोक काय म्हणत आहेत की आम्हाला केरळम अशा पद्धतीचं जे काय नाव आहे हे नाव आमच्या राज्याचं ठेवायचं आहे, अशा पद्धतीने त्यांचा प्रस्ताव आहे. आणि पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे, पश्चिम बंगाल हे जे राज्य आहे, या राज्याचं देखील नाव चेंज करा असं ममता बॅनर्जीचा प्रस्ताव आहे. ओके, त्याला तसं संसदेमध्ये थोडंसं एक स्टे मिळालेला आहे. आणि पश्चिम बंगालचं काय नाव ठेवा म्हणता येते तर बांगला असं जे काय नाव आहे हे नाव ठेवा. पण मला असं वाटतं की अशा प्रकारचं नाव पश्चिम बंगालला देणं हे कदाचित आपल्या साठी घातक असू शकतं. कारण आपल्या बाजूला बांगलादेश आहे आणि बांगलादेशाला हा जो प्रदेश आहे नेहमीच जवळचा वाटलेला आहे किंवा आपुलकीचा वाटलेला आहे. कारण याच प्रदेशामधून ते जे देश आहे तो देश काय पडलेला आहे, वेगळा झालेला आहे किंवा स्वातंत्र्य झालेला आहे. 8 ते 9 जानेवारी दरम्यान काय झालं तर राष्ट्रीय वस्त्र उद्योग परिषद जी 2026 ला पार पडली, या परिषदेचे आयोजन खालीलपैकी कोठे करण्यात आले तर त्याचं करेक्ट उत्तर काय, गुवाहाटी या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. आता आपण पुढे जाऊयात. नंतरचा प्रश्न बघा, एक माहिती आहे, राम सुतार यांचं मागे निधन झालेलं होतं आणि राम सुतार यांच्याविषयी 100% आपल्याला परीक्षेमध्ये काय येणार आहे, प्रश्न येणार आहे. त्यासाठी यांच्यावर एकतरी प्रश्न असेल म्हणून तुम्ही ही जी माहिती आहे ही माहिती लक्षात ठेवा. बारकाईने ऐका, 100% प्रश्न असेल. काय, या राम सुतार यांचा जन्म हा 19 फेब्रुवारी 1925 मध्ये झाला. तर कुठे झाला तो, गोंदूर धुळे या ठिकाणी झाला. वयाच्या 100व्या वर्षी त्यांचं काय झालेलं आहे, निधन झालेलं आहे. म्हणजे इथे आपल्याला प्रश्न पडेल वयाच्या कितव्या वर्षी निधन झालंय तर 100व्या वर्षी निधन झालंय. शिक्षणाचा विचार केला तर जे स्कूल ऑफ आर्ट्स नावाचं जे काय आर्ट्सचं कॉलेज आहे, चित्रकलेचं जे काय कॉलेज आहे, या कॉलेजमध्ये त्यांनी काय केलेलं आहे की त्यांची जी काय डिग्री आहे ती डिग्री त्यांनी पूर्ण केलेली आणि जागतिक अग्रगण्य एक शिल्पकार म्हणून ख्यातनाम झालेले हे राम सुतार आहेत. आणि प्रसिद्ध त्यांच्या शिल्पांचा विचार केला तर त्यामध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी नावाचा जो काय स्टॅच्यू आहे तो स्टॅच्यू सरदार वल्लभभाई पटेल यांचा आहे आणि जो गुजरातमध्ये आहे, ज्याची उंची किती आहे, 182 आहे. 182च का, कारण गुजरात विधानसभेची सदस्य संख्या 182 आहे. आणि त्यानंतर परत नर्मदा नदीच्या काठी असलेला हा स्टॅच्यू आहे, हे देखील तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आता आपण पुढे जाऊयात. संसदेमध्ये महात्मा गांधींचा जो काय स्टॅच्यू आहे तो देखील उभा केलेला आहे. त्यानंतर पुढे स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी अशा पद्धतीचा जो काय स्टॅच्यू आहे जो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आहे, इंदू मिल या ठिकाणी मुंबई या ठिकाणी स्थित बघायला मिळणार आहे. छत्रपती
शिवाजी महाराजांचा स्टॅच्यू त्यांनी तयार केलेला आहे. दिल्ली सन्मान या ठिकाणी दिल्लीला त्यासाठी सन्मान झालेला होता त्यांचा. आणि त्यानंतर परत हा जो छत्रपती शिवाजी महाराज स्टॅच्यू आहे तो दिल्लीला आपल्याला बघायला मिळतो. आणि त्यानंतर पुरस्काराचा विचार करूयात आपण. विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या. पुरस्कारामध्ये जर पाहिलं 2024ला महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळाला वयाच्या 100व्या वर्षी नुकताच मिळाला आहे तो. आणि 2016ला पद्मभूषण पुरस्कार मिळाला आणि 1999ला पद्मश्री हा जो पुरस्कार आहे या पुरस्काराने त्यांचा गौरव करण्यात आला. अशा पद्धतीची जी काय माहिती आहे ही माहिती विशेष महत्त्वाची असलेली आपल्याला बघायला मिळेल. या ठिकाणी आपण थांबूयात. हा जो माहितीचा भाग आहे हा परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला गरजेचा आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो परत एकदा उद्याच्या सेशनमध्ये आपण भेटणार आहोत. तत्पूर्वी व्यवस्थित अभ्यास करा. काही अडचण आल्यानंतर निश्चितच आमच्याशी संपर्क साधा. धन्यवाद.